नमस्कार. आज आलेले मी बागेत सकाळी सकाळी कारण तोडायचे होते वांगे भाजीसाठी. तर मस्त अशी झणझणीत चमचमीत वांग्याची भाजी बनवणार आहे. तर म्हटलं चला वांग्याची भाजी तोडता तोडता आपण थोडंसं आपल्या चॅनलविषयी बोलू. तर माझं पहिलं चॅनल होतं त्यावर 4,000 सबस्क्रायबर होते. ते मी डिलीट केलं होतं. का तर मला यूट्यूबमधलं जास्त काही माहिती नव्हतं. आणि ते चॅनलला 6 महिने झाले तर त्याचा तो 250-300 वॉच टाईम होता. तर ते चॅनल ठेवून मी काय करत उपयोग नव्हता म्हणून मी ते चॅनल डिलीट केलं. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी मी हे चॅनल चालू केलेलं आहे आणि 1 वर्षाच्या आत मोनेटाईज केलेलं आहे. का? तर 1 वर्ष झाल्यानंतर आपला भरपूर प्रमाणात आपला वॉच टाईम कमी होत चालतो. त्यामुळे 1 वर्षाच्या आत चॅनल मोनेटाईज करणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी लाँग व्हिडिओकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी दिलं होतं आणि मला वाटतं नवीन यूट्यूबर आहेत त्यांना त्या लाईव्ह घेतात. तर लाईव्हमध्ये काही 4-5 तास भेटतात. तर लाईव्हबरोबर तुम्ही लाँग व्हिडिओ टाका, शॉर्ट पण टाका. शॉर्ट व्हिडिओने काय होतं आपलं चॅनल समोर जातं, पुढे जातं. एखादा शॉर्ट व्हिडिओ एखाद्याला जर आवडला ना तर तो बरोबर आपल्या चॅनलवर जातो. तर असं अशा प्रकारे मी काम केलेलं आहे. तिन्ही पण मी लाईव्ह पण घेतली होती आणि मला लाईव्हला सपोर्ट जास्त भेटत नव्हता. म्हणजे जोपर्यंत माझ्या बहीण होत्या माधुरीताई, त्या धुळ्याच्या होत्या. त्यांचं काही चॅनल वगैरे नव्हतं पण मनापासून सपोर्ट केला. तर त्यावेळेस मी लाईव्ह आणि व्हिडिओ तर मला खोटं नाही सांगत 80-80 असे हे भेटलेले आहेत. तर भरपूर प्रमाणात माझा वॉच टाईम लवकर लवकर वाढत गेला आणि माझ्या लाईव्ह रांगोळीच्या असल्यामुळे त्या नंतर पण बघितल्या गेल्या. तर लाईव्ह अशा घ्या की तुम्ही स्वयंपाक म्हणजे तुम्ही तुमचं जे चॅनल असेल, स्वयंपाकाचं असेल, टेलरिंगचं असेल, रांगोळीचं असेल किंवा असं गार्डनिंगचं असेल, कुठलंही असं तुम्ही जे काम करताना जे लाईव्ह घेताल ना, तर ती पण नंतर पण बघितली जाते आणि नंतर बघितल्या लाईव्हचा आपल्याला कायमस्वरूपी फायदा होतो. तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह घ्या आणि लाईव्ह आणि लाँग व्हिडिओ. तर याच्यामुळे भरपूर सारा आपला वॉच टाईम वाढतो. मी तर तेच केलेलं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी भरपूर टाकत असते. तुम्हाला तर माहिती आहे. शॉर्ट व्हिडिओने आपलं चॅनल पुढं जातं आणि सबस्क्रायबर पण वाढतात आणि आपल्याला नवीन काम करायला हे पण भेटतं. कारण काय होतं शॉर्ट व्हिडिओ बघितला तो लाँग व्हिडिओकडे जातोच आपल्या आणि थोडं का होईना लाँग व्हिडिओ बघतोच त्यासाठी. तर मी अशा प्रकारे माझ्या यूट्यूबवर काम केलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे की मला एवढा सपोर्ट केला. माझ्या ज्या पहिल्या चॅनलवर माझ्या ज्या होत्या आहेत माझ्या बहिणी आरतीताई, मनोजदादा, आपलं मनीषाताई साबळे, ह्या माझ्या जुन्या मैत्रिणी होत्या आणि जुन्या चॅनलवर मला खूप सपोर्ट केला होता त्यांनी. आणि आता मीनाक्षीताई, माऊलीदादा ह्या चॅनलवर तर मला सुरुवातीला लाईव्ह चालू करायला माऊलीदादांनी 100 सबस्क्रायबर मला 3 दिवसात दिले होते. तर माऊलीदादांचे खूप खूप धन्यवाद. माऊलीदादा, त्यामुळे मी लाईव्ह चालू करू शकले लवकरात लवकर आणि आज माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. तर खरं तर हा असा व्हिडिओ काय होतं माझ्या लाईव्हला जास्त मला कोणी सपोर्ट करत नाही आणि जास्त कोणी नसतं माझ्या लाईव्हवर म्हणून मी लाईव्ह घेऊन कुणाचे आभार मानले पण नाही आणि काही नाही. त्यामुळे तर म्हटलं त्याला व्हिडिओ एक बनवावा. सर्दी झालेली मला खूप. एक व्हिडिओ बनवावा, सगळ्यांचे आभार मानावे आणि जे नवीन यूट्यूबवर आहेत त्यांना पण थोडंसं सॉरी बरं का. तर त्यांना पण थोडासा म्हणजे माहिती भेटते. काही काही ताईंना खरंच काही माहिती नाही आहेत की लाईव्ह घेतल्याने काय होतं किंवा व्हिडिओ बनवल्याने काय होतं. तर नुसतं लाईव्हने वॉच टाईम वाढतो कुणीतरी म्हटलं म्हणून आपण नुसतं लाईव्ह घेऊनच बसायचं नाही. तुम्ही आणि लाईव्ह कुठपर्यंत चालते, जोपर्यंत तुमचा वॉच टाईम पूर्ण होत नाही तोपर्यंत. नंतर तर व्हिडिओज बनवायचे आहेत ना, मग व्हिडिओज बनवा ना सुरुवातीपासूनच. सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओकडे जास्त लक्ष द्या. मी तर दिलेलं आहे. मी व्हिडिओकडेच जास्त लक्ष दिलं होतं. त्यामुळे माझा एक वर्षाच्या आत वॉच टाईम पूर्ण झालेला आहे आणि चॅनल पण माझं मोनेटाईज झालेलं आहे. तर मला म्हणजे खूप भीती होती की होतं की नाही. कारण माझा पेस नव्हता. मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओत पण सांगितलं होतं की माझे फक्त म्हणजे असतात ना काही प्रॉब्लेम, काही कारणं असतात. तर त्यामुळे एक मला टेन्शन होतं की माझं चॅनल कसं काय होतं, काय नाही. एक जीव धाकधूक होता. मी तर एवढं हे करून वॉच टाईम पूर्ण केलेला आहे. म्हणजे वेगळं काही नाही. मी जे रोजचं काम करते ना, त्यामुळेच मी हा विषय निवडलेला आहे की मी रोजचं जे काम करते ना, की तेच मी व्हिडिओत दाखवेल जेणेकरून मला सोपं जाईल. म्हणजे मी शेतीचं काम करते किंवा गार्डनमध्ये काम करते तर हाच विषय मी निवडला कारण मला सोपं जातं ते. हे काम करून मी परत दुसरं काम करून चॅनल चालू नाही शकत होते. म्हणून मी हा विषय निवडलेला आहे. तर याच्यात मला छान असं यश भेटलेलं आहे आणि इथून पुढे बी मी काम करणार आहे. भलं त्याचे परिणाम काही हो पुढे तर छानच होणार आहे आणि आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला उत्तमपणे भेटतं. तर तुम्ही आहे ना चॅनल चालू करतानाच तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि व्यवस्थित
लाँग व्हिडिओ टाका. माझं म्हणणं आहे तर लाँग व्हिडिओ टाका. 6-7 मिनटाचा लाँग व्हिडिओ टाका आणि कंप्लीट 2 दिवसाला तरी टाका ना, काही अडचण नाही. रोज नाही होते पण 2 दिवसाला तरी टाकाच, असं मला वाटतं. जर तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं असेल तर. नाहीतर आपण म्हणतो म्हणून असं कोणी काही करू शकत नाही आहे. पण आहेच बऱ्याच ताई त्यांनी चॅनल चालू केलेले आहेत, पण माहिती नाही आहे. तर जर तुम्हाला आवड असेल व्हिडिओ तर नक्की या व्हिडिओ सांगितलं तसं करा.